सोलापूर शहरामध्ये श्री गणेश जन्म मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मोदी भागामध्ये अतिशय पुरातन असलेल्या मोदी गणपती मंदिरामध्ये सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी अभिषेक, महामंत्रोच्चार यासह विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानंतर 1000 मोदकाचं होम हवन करून भाविकांना प्रसाद देण्यात आला। या प्रसंगी मंदिराचे पुजारी भालेराव यांनी माहिती दिली। प्रत्यक्ष ब्रह्माजी त्वं ब्रह्मात ब्रह्मभूर्भुवस्वत्कणादिपुरुषवर्णादिपुरानुस्वारपरतरः अर्धेन्द्र संतारेण वृत्तमेत तत्कारुण्यकारुण्यशान्तरपत्नीते शैशायण शुद्ध्यागणपति निजरुद्ध्यायते गणपति देवता ओम गं गणपति नमः एकदंताय में तन्नो दैती प्रचोदयात् एकदंतं चतुरस्रपाय रदंशोदवत्ते विरमुशरक्तनमोदर शूर्पगणक वृक्ष रक्तधारणयुक्ता रक्तपुत्र भक्तार भुरयं ध्याति नित्य सयोगिन नमो राजपते नमो गणपति नमस्ते अस्तुतं बोधराय एकदंताय शिवस्तुताय श्री वरदमूर्तये। या प्रसंगी मंदिराचे कार्यकारी सदस्य किशोर नाडकर्णी, अनिल संगमवार, अनुपम संगमवार, मदन पवार, चंद्रकांत भोसले, अभय कुमार कांती, गणेश कदम यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक वर्ग उपस्थित होता। दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश जयंती निमित्तानं गणेश याग याचं आपण आयोजित केलेलं आहे। तर प्रत्येक भक्तांना सकाळी गणपती अथर्व शीर्षानं अभिषेकाचा लाभ घेता येईल आणि 10 वाजता गणेश यागाला हवनाला सुरुवात होईल। 1000 मोदकाचे हवन इथे 1000 मोदकाचे हवनाने आपण संपन्न करणार आहे आणि 12 वाजता गुलाल व आरती करणार आहे आणि सायंकाळच्या वेळेला सगळे भजनी मंडळाकडून भजन व गुलालाचा कार्यक्रम करून तिळगुळाचा कार्यक्रमही ह्या मंदिरामध्ये आयोजित केलेले आहे। तर प्रत्येकाने ह्या मंदिरा आणि हे जे मंदिर आहे 150 वर्ष जुनं मंदिर आहे। ह्या मंदिराचा जो गणपती आहे जो भक्तांनी मनापासून जो काही मागतोय तर मनातून मागितल्यानंतर त्यांच्या प्रत्येक श्रद्धा प्रत्येक इच्छा त्यांच्या श्रद्धेनुसार पूर्ण होत आहे। आजचा दिवसभराचा मोदी गणपती मंदिरातला कार्यक्रम म्हणजे सकाळी सहस्त्रावर्तन, गणहोम आणि पूर्णावती वगैरे सगळं होईल। 12 वाजता आरती होईल, त्याच्यानंतर पाळणा वगैरे होईल आणि संध्याकाळी 4:30 ते 5:30 या वेळामध्ये महिला भजनी मंडळाचे भजन आणि संध्याकाळी प्रसाद वाटप राहील। याच्याप्रमाणे हा कार्यक्रम संपतो। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।